नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो। महाराष्ट्राची जनता ज्यांना देव मानते ते आपले छत्रपती शिवाजी महाराज। काही तासांपूर्वीच कळलेल्या माहितीनुसार महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साइटचा स्टेटस दिला आहे। या व्हिडिओचे प्रायोजक आहेत स्वामी एंटरप्राइजेस। टॉप क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस असलेल्या सर्व प्रकारच्या युनिफॉर्म्ससाठी वन स्टॉप सोल्युशन। तुमच्या व्यवसायाला एक प्रोफेशनल लुक देण्यासाठी आजच संपर्क साधा। या 12 किल्ल्यांपैकी 11 किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि 1 किल्ला तमिळनाडू मधला आहे। यावरून आपल्याला हे लक्षात येतं की महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठपर्यंत पोहोचला होता। युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा दिल्यामुळे महाराजांच्या या महाराष्ट्रातील आणि तमिळनाडूमधील अशा एकूण 12 किल्ल्यांचं नीट संवर्धन करता येईल अशी आता अपेक्षा आहे, कारण आता राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल। युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळांसाठी काही कडक निकष असतात। आपल्या यंग व्ह्युअर्सना कदाचित निकष या शब्दाचा अर्थ माहित नसेल, त्यांना मी सांगू इच्छितो। निकष म्हणजे रूल्स। एकदा युनेस्कोने एखाद्या वास्तूला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तूचं संवर्धन आणि नूतनीकरण याचे जे काही निकष असतात, रूल्स असतात, ते पाळावे लागतात। महाराजांनी उभारलेले वैभव म्हणजे मी फक्त हे 12 किल्ले म्हणत नाहीये, तर त्यात मी महाराजांनी निर्माण केलेली स्वराज्याची प्रतीके असं म्हणेन आणि महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी याचं नीट जर जतन केलं गेलं आणि तिथे टुरिझमसाठी योग्य त्या फॅसिलिटीज उपलब्ध केल्या तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट महाराष्ट्राच्या इकॉनॉमीवर होईल आणि ओव्हरऑल सगळ्याच ऍस्पेक्ट्स मध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली महाराष्ट्राला याचा फायदा होईल आणि त्यात तुम्ही आणि मीही आलो। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहीत धरता कामा नये आणि त्याचं कारण असं की जर निकष नीट पाळले गेले नाहीत तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं। याआधी असं कधी घडलं आहे का? हो, एकदा नाही तर दोनदा अशी गोष्ट ह्यापूर्वी घडली आहे। याची आतापर्यंतची 2च उदाहरणं आहेत। एक उदाहरण आहे ओमान मधलं अरेबियन ऑरिक्स सँच्युरी। युनेस्कोने ह्या स्थळाला वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा दिला होता, पण 2007 साली जेव्हा तिकडे ऑइलचा मोठा साठा सापडला तेव्हा त्या अभयारण्याचं क्षेत्रफळ 90% कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि म्हणून युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा काढून घेतला। आणि दुसरं उदाहरण आहे ड्रेस्डन व्हॅलीचं। जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीला वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा मिळाला, पण 2009 मध्ये त्या परिसरात एक मोठा ब्रिज बांधला गेला। युनेस्कोने दर्जा काढून घ्यायच्या आधी अनेक वॉर्निंग्स दिल्या होत्या, पण निकष न पाळल्याने वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा 2009 साली काढून घेतला। यामुळे आपण सर्वांनी ही आनंदाची बातमी ऐकून फक्त खुश होऊन चालणार नाहीये, तर आपल्यावर म्हणजे सरकारवर आणि आम जनतेवर सुद्धा एक मोठी जबाबदारी आली आहे। हे लक्षात ठेवायला हवं, यात काही शंकाच नाही। आता तुम्ही म्हणाल ह्यात मी काय करू शकतो? अहो, साधी गोष्ट आहे। तुम्ही जर ह्या ठिकाणी एक पर्यटक म्हणून गेलात तर इकडे तिकडे कचरा फेकायचा नाही एवढं जरी तुम्ही ठरवलं ना तरी आपल्या महाराष्ट्राचं ऐश्वर्य जतन करण्याच्या दिशेने ते एक मोठं पाऊल ठरेल। आणि तसेच सर्व गड किल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत त्यावर आवाज उठवला पाहिजे, त्याचा विरोध केला पाहिजे, ती लगेचच पाडून टाकायला हवी। तुम्हाला ही बातमी ऐकून कसं वाटलं आणि एक सामान्य नागरिक म्हणून आपण आपल्या महाराष्ट्रासाठी काय करू शकतो हे कमेंट्स मध्ये जरूर सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।